तर महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार आहे। राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ एकत्रितपणे याचिका अर्ज करणार आहेत। कोल्हापूरमध्येच महादेवी हत्तीणीची सोय करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। वनताराचं पथकही महादेवी हत्तीणीसाठी त्या ठिकाणी असणार आहे। महादेवी हत्तीणीवरून मोठा वाद निर्माण झालेला होता। वनताराला हत्तीण पाठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि त्यानंतर महत्त्वाच्या बैठका अनेक झाल्या आणि यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार आणि निर्णय झालेला होता। त्यानुसार राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ एकत्रितपणे अर्ज करणार आहे। विशाल पुजारी या संदर्भातली माहिती देत आहेत। विशाल, नक्कीच तृप्ती, राज्य सरकार, वनताराची टीम आणि नांदणी मठ एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात आता या सगळ्या प्रकरणावर धाव घेणार असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। शुक्रवारी म्हणजेच काल रात्री उशिरापर्यंत एक बैठक जी आहे ती पार पडली वनताराची टीम आणि नांदणी मठ यांच्यामध्ये। या सगळ्या बैठकीमध्ये हा जो न्यायालयीन लढा आहे तो नेमका कशा पद्धतीने लढला जाणार याच्यावर चर्चा जी आहे ती झाली। खरं तर हा सगळा घटनाक्रम जर पाहायचा झाला तर जवळपास 28 जुलै रोजी ही हत्तीण जी आहे ती गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आली आणि त्याच्यानंतर कोल्हापूरकरांचा रोष प्रचंड तीव्र पद्धतीने पाहायला मिळाला होता आणि याच रोषानंतर वनताराची टीम कोल्हापुरात आली। त्यावेळेस देखील हा हत्ती परत द्यावा अशी मागणी करण्यात आली। त्याच्यानंतर एक पदयात्रा पार पडली आणि त्याच्यानंतर पुन्हा कोल्हापूरकरांचा जो रोष आहे सोशल मीडियावर प्रचंडपणे हा रोष पाहायला मिळालेला होता। कोल्हापुरात विविध मोहिमा आखण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळेच वनताराच्या टीमने एक निर्णय घेतला की ही जी महादेवी हत्ती आहे ती पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना परत द्यायची। मात्र जर प्रकरण पाहायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयानं जी याचिका फेटाळली त्या याचिकेनंतरच हा महादेवी हत्तीण जो आहे तो ही महादेवी हत्तीण जी आहे ती वनताराला नेण्यात आली। त्यामुळं हा संपूर्णपणे एक न्यायालयीन लढा आहे आणि हा न्यायालयीन लढा आता कायदेशीर बाबींनुसारच लढला जाणार आहे आणि या धर्तीवर आधारित जी वनतारा राज्य सरकार आणि नांदणी मठ यांची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये आता हा जो तोडगा निघालाय तो म्हणजे विनंती अर्ज आहे तो सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आणि या विनंती अर्जामध्ये काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या नोंद करण्यात येणार आहेत। ज्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे वनताराला या कोल्हापूरमध्ये म्हणजे नांदणी मठ असेल किंवा कोल्हापुरातल्या इतर कोणत्याही भागामध्ये एक जागा जी आहे ती दिली जाण्याची शक्यता आणि या जागेवर एक वनताराचं एक युनिट उभारलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर ही महादेवी हत्तीण जी आहे ती याचिका दाखल केली जाणार आहे। पुनर्विचार याचिका ती दाखल केली जाते का? सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता। महादेवी अर्थात माधुरी हत्तीण कोल्हापूरला यावी याकरता अवघ्या कोल्हापूरकरांनी मोठा लढा उभारला। त्यानंतर वनतारा केंद्राचे अधिकारी कोल्हापूरमध्ये आले होते आणि या सगळ्या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये वनताराचे केंद्र करा म्हणजेच तुमच्यावरती रोष कमी होईल असं मी वनताराच्या सीईओंना विनंती केली होती असं वक्तव्य स्वतः हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमातील भाषणात केलंय। मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या या पद्धतीनं आमचं सगळं वेगळंच आमचं काम असतंय आणि म्हणून मी विनंती केली होती ज्यावेळा हे शिव इथं आले त्यावेळा त्याला धन्यवाद देताना मी म्हटलं होतं की तुमच्याबद्दलचा रोष कमी व्हायचा असेल तर आळत्याला जवळजवळ 500 ते 600 एकर जमीन आहे त्या ठिकाणी वनतारा फेज 2 करा म्हणजे तुमच्याबद्दलचा रोष कमी होईल। जामनगरला आणि गुजरातला का आमच्याकडे का नाही आणि म्हणून मला वाटतं आनंद अंबानी ही विनंती मान्य करतील आणि आळत्याच्या त्या डोंगरावर फेज नंबर 2 हा वनताराचा करतील। आमच्या माधुरी हत्तीणीबरोबर हे सुद्धा ते करतील जाहीर